गेल्या काही दिवसापासून वनमंत्री गणेश नाईक असेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वादाची ठिणगी पेटताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा आता वनमंत्री गणेश नाईक यांनी वक्तव्य केल्यामुळे पुन्हा आता युतीमध्ये वाद निर्माण झालेला आहे. पाहिलं तर आपल्यासोबत जोडलेले आमदार संजय केळकर. केळकरजी काय सांगाल, एकीकडे युतीचा धर्म पाळला जातो, दुसरीकडे युतीचा धर्म पाळला जात नाही आहे. स्वतः वनमंत्री गणेश नाईक यांनी अनेक नगरविकास खात्यावरती आरोप करताना आपल्याला पाहायला मिळेल. अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदे यांचं ते नाव न घेता त्या खात्यावरती ताशेरे ओढले आहेत. भूखंड संदर्भात, सिडको संदर्भात, बिल्डरांच्या घशात टाकल्या जाणार अशा अनेक वक्तव्य त्यांनी केलेले आहेत. गणेश नाईक साहेबांनी जे सांगितलेलं आहे की भूखंड बिल्डरांच्या घशात टाकले जातात किंवा सिडकोचे जे काही भूखंड असतील, शेवटी हे खातं कोणाचं आहे? नगरविकास खातं आहे ना. तर त्याचं त्याला उत्तर द्यावं. त्यांनी जे जे काही त्याच्यासमोर आणलेलं आहे तर त्याचं उत्तर जर दिलं नगरविकास खात्याने आणि पर्यायाने माननीय मंत्री महोदयांनी, नगरविकास खात्याचे मंत्री महोदय शिंदेसाहेब आहेत, त्यांनी उत्तर दिलं तरी पुरे आहे ना. हा वाद वाढण्याचं काही कारणच नाही. मात्र उत्तर मिळत नाही. मात्र अनेक वेळा आरोप प्रत्यारोप केले जाते TDR घोटाळ्यासंदर्भात. का वाटतं एकंदरीत TDR कुठं वापरला जातोय आणि एकंदरीत भूखंड जो बिल्डर आहे ते कोणाच्या हाताशी? नाही, असं आहे की गणेश नाईक हे ज्येष्ठ असे मंत्री आहेत. या जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष पालकमंत्री म्हणून राहिलेले आहेत. या नवी मुंबई महापालिकेमध्ये एक हाती त्यांनी अनेक वर्ष सत्ता ठेवलेली आहे कायम, आणि त्याच्यामुळे ते जबाबदारीने माहिती देत आहेत. आता ती जी काही माहिती देत आहेत त्याला वेगळं वळण लावण्याच्या ऐवजी त्या माहितीचं उत्तर जर दिलं गेलं तर ते तिथल्या तिथे बंद होऊ शकतं विषय. तर ते उत्तर का देत नाहीत हा मला प्रश्न पडलेला आहे. माहिती लपवली जाते का? राज्याचे मुख्यमंत्री असतील, त्यांच्यासमोर देखील ही माहिती समोर आणू शकतात ते राज्याचे उपमुख्यमंत्री एखाद्याचे. मात्र कुठेतरी वाद आता निर्माण झाला. नाही, म्हणूनच हा अशा प्रकारचा वाद होऊ नये म्हणून जरी सगळ्यांनी तारतम्य पाळलं पाहिजे, परंतु समजा असे काही विषय उपस्थित झाले तर त्यांना त्याची जरी माहिती जरी दिली गेली, माहिती मिळाली, तर हा प्रश्न जो आहे तो पुढे विचारला जाऊ शकणार नाही. मात्र कुठेतरी गणेश नाईक यांना अनेक वेळा आरोप करायला फक्त एकनाथ शिंदेच मिळतं, असं देखील आरोप प्रत्यारोप सत्तेमध्ये होताना पाहायला मिळतं. कुठेतरी ह्या येणाऱ्या काळात आरोप जे आहेत ते बंद होतील का? नाही नाही, आरोपाचा विषय नाही आहे. त्यांनी वस्तुस्थिती तिथे जी काही त्यांच्या महापालिकेमध्ये त्यांना दिसलेली आहे, प्रशासकीय राजवट असताना मग डिपॉझिट जे काही होते ते डिपॉझिट कमी झालेलं असेल किंवा भूखंडाचं असेल, तर त्याच्यासंबंधीचं ते खातं जे आहे ते नगरविकास आहे, आणि त्याच्यामुळे नगरविकास खात्याकडनंच आपल्याला ते अपेक्षित आहे आणि अभिप्रेत आहे की त्यांचे जे काही म्हणणं आहे तर त्याला माहिती देण्याचं काम जे आहे ते माननीय शिंदेसाहेबांनी द्यायचं आहे. पण त्यांनी तर दिलेलं नाही ना अजून. त्यांनी दिलं तरी देखील पुरेसं आहे. थेट भ्रष्टाचार झाला असं देखील आरोप आहे. नक्की एकंदरीत पाहिलं तर तुमची देखील शासनावरती पकड असते, त्यामुळे भ्रष्टाचार नक्की कसा पुढे उघडकीस येऊ शकतो? नाही, चौकशी लावली तर येऊ शकतो, पण त्याच्या संबंधामध्ये काही ना काहीतरी त्यांना जे त्यांनी मांडलेलं आहे त्याला काही ना काहीतरी योग्य उत्तर दिलं पाहिजे. कारण ते देखील अनेक वर्ष जबाबदारीने ते बोललेले आहे असतील, जबाबदारीने ते काम करत आहेत त्या ठिकाणी. तर त्याच्यामध्ये देखील कळेल की बाबा आम्ही चौकशी लावणार आहोत किंवा आम्हाला माहिती प्राप्त झालेली आहे, ही माहिती अशा प्रकारची आहे. काही ना काही त्याला आपण उत्तर दिलं पाहिजे. नक्कीच पाहिलं तर संजय राऊतांचं देखील म्हणणं आहे की सत्तेत असून देखील गणेश नाईकांचं ऐकलं जात नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांनी शिवसेना स्वगृही परत यावं. त्यामुळे कुठेतरी गणेश नाईक ज्या पद्धतीने आरोप करतात, शिवसेनेचा एक चेहरा म्हणून परत स्वगृही यावं असं त्यांचं. आता तुमच्या उद्धव सेनेचं उबाठा याच्या आता तोळामोळा परिस्थिती झालेली आहे. तर आता तुम्ही आणखीन कोणाला घेऊन हे करणार आहात. परंतु राऊतांची ही सवय आहे की मूळ विषयाला बगल देऊन दुसरंच कुठलं तरी काहीतरी द्यायचं, आणि त्याच्यामुळे बरेच लोक लक्ष देत नाहीत त्यांच्या निरनिराळ्या मुद्द्यांकडे किंवा विषयांकडे. जिथे बोलायला पाहिजे, टिपू सुलतानच्या संबंधामधलं बोलायला पाहिजे, तर त्याच्यावर काही नाही. आणि जिथे महायुतीतल्या कुठल्याही घटकाचं काही छोटं असलं तरी त्याचा इतका वेळ त्याचा उहापोह ते करतात, आणि त्याच्यामुळे लोकही महायुतीचे नेतेही आता त्यांच्या प्रश्नाला काही उत्तरं द्यायला बांधील राहत नाहीत.
नक्कीच पाहायला गेलं तर श्रीकांत शिंदे असेल खासदार या नरेश म्हस्के यांना देखील गणेश नाईकांनी सांगितलं की वेळ पडली तर येणाऱ्या काळात माझी खासदार असं देखील ते लावलं जाईल, त्यामुळे त्यांनी माझ्या देखील नादी लागू नये. त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर आता कुठेतरी खासदार असेल ते देखील या मैदानात उतरले आहेत गणेश नाईकांना प्रत्युत्तर देत. नाही, आता कसं आहे की आजी आणि माजी खासदार आता व्हायला आता 29 साल आहे. आता तर सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत. त्यावेळेला योग्य वेळेला त्याचा विचार बघता येईल की त्यावेळेची काय प्राप्त परिस्थिती आहे त्याच्याप्रमाणे फरेल. बाकी उरली गोष्ट की त्या भावनेतून हे जसं बोलतात तसं गणेश नाईक साहेब बोलतात. त्याच्यामुळे ती भावना ते आपापली व्यक्त करतात. पण प्रत्यक्षात मध्ये उतरवायला 2029पर्यंत तुम्हाला वाट बघायला लागेल. मात्र गणेश नाईक असं देखील म्हणतात की भाजपने एकदा तरी माझ्याकडे म्हणजे ताकद द्यावी, येणाऱ्या काळात पाहिजे तसं त्यांना उत्तर देता येईल. नाही, भारतीय जनता पार्टी असं कधीच करत नाही. सामूहिक नेतृत्वावर भारतीय जनता पार्टी विश्वास ठेवते आणि त्यांना जी काही ताकद पाहिजे ती त्यांना पुरेशी भारतीय जनता पार्टी नेहमीच देते, अशी मला दुरून का होईना माहिती आहे. कारण की त्या ताकद देणाऱ्यामध्येही मी नाही आहे, परंतु त्यांना पुरेसं त्यांच्या क्षेत्रामध्ये पूर्ण ताकद या जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे. मात्र असं असताना देखील गणेश नाईक यांच्या मनात जो राग आहे, येणाऱ्या काळात तो राग समाविष्ट होणार का? येणाऱ्या काळात पाहिलं तर महायुतीचा जो धर्म आहे जो आहे तो पाळला जाणार का? त्याच्यामुळे अनेक आरोप प्रत्यारोप जे ते महाराष्ट्रात होताना आपल्याला पाहायला मिळते. नाही, महायुतीचा धर्म हा सगळ्यांनीच पाळायला पाहिजे आणि विषय सोडून एखाद्या व्यक्तीच्या व्यंगावर किंवा वयावर किंवा कुठल्याच अशा पद्धतीने आपण बोलता कामा नये. कारण की महाराष्ट्र आता थांबणार नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन आपण काम करतायत आणि महाराष्ट्रातले जनता देखील भरभरून तुम्हाला मदत करते. कारण की तुम्ही विकासाच्या दिशेने हा रथ घेऊन चाललात आणि त्याच्यामुळे या गोष्टी तर पाळणं, युतीचा धर्म पाळणं आणि इतक्या कडवट आणि कठोर शब्दात न बोलणं हे सगळ्यांचंच काम आहे. आता तुम्ही देखील अनेक वेळा आरोप प्रत्यारोप भ्रष्टाचाराच्या संदर्भात महानगरपालिकेने अनेक पुरावे दिले होते. का वाटतं येणाऱ्या काळात TDR घोटाळा असेल, बिल्डरांची जे हाताशी जे धरलेले आहेत, नगरविकास खात्याची काही जोडलेले आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळात यांच्यावरची चपराक कशी बसते? नाही, मी जे काही म्हटलेलं आहे, आरोप केलेले आहेत ते पुराव्यानिशी केलेले आहेत. मलाही आजपर्यंत एकही उत्तर त्याला मिळालेलं नाही आणि त्याच्यामुळे मग आर्थिक संबंधामध्ये असेल की जो आलेला निधी आहे त्याच्या संबंधीमधलं असेल किंवा महापालिकेतल्या ऑडिटच्या संबंधी असेल किंवा अनेक विषयाच्या संबंधी जे काही मी म्हटलेलं आहे त्याचं अजूनपर्यंत तरी मला त्याचं उत्तरं मिळालेली नाहीत आणि मी शेवटी ठाणेकर जनतेसाठी, ठाण्याच्या हितासाठी, ठाणेकरांच्या हितासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे हा पाठपुरावा चालू राहील. चालू म्हणतात तसंच आताचे सध्याचे महापौर अजय ते कृष्णा पाटील त्यांनी देखील मागणी केलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे की ठाणे शहर विकास समिती म्हणजे TMRDA देखील स्थापना व्हावी. का वाटतं मुंबईच्या धर्ती ते विकासाच्या दृष्टीने त्यांनी काही सूचना केलेली असेल. नवनिर्वाचित उपमहापौर आहे आणि त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीनेच आपण बघायला पाहिजे. का वाटतं येणाऱ्या काळात ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील काय बदल दिसून येणार का? महापौर जो शिवसेनेचा बनलेला युतीमध्ये येणाऱ्या काळात आता उपमहापौर म्हणून तुमच्याकडे धुरा समोर येईल. येणाऱ्या काळात स्थानिक स्तराच्या स्थायी समिती असेल या इतर समित्या असेल ते तुमच्याकडे कशा प्रकारे घेण्यासाठी तुमची विनंती असेल या पाठपुरावा असेल? नाही, निश्चितपणे जे सन्मानपूर्वक आहे ते होणारच आहे आणि त्याबद्दल मला विश्वास आहे. पण बाकीचे जे ठाणेकरांच्या हिताचे विषय आहेत ते निश्चितपणे चालू राहणार आणि जिथे चांगलं आहे त्याला पाठिंबा राहील. जिथे काही जर चुकीचं असेल तर तिथे चौकीदार म्हणून आमचं काम जे आहे ते पुढच्या काळामध्ये देखील चालू ठेवायला लागेल. मात्र शिवसेनेकडनं चाचपणी सुरू झाली आहे. तिजोरीच्या चाव्या कोणाकडे द्याव्या, सभागृह नेता कोणाला बनवायचं याकडे आता त्यांनी चाचपणी करत राहावी. त्यांच्याकडे आता मेजॉरिटी आहे त्याच्यामुळे तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु चांगलं विकासाच्या दिशेने सगळं काही चालवण्याकरता जे करायला लागेल त्याला आम्ही पूर्ण ताकदीनिशी कटिबद्ध आहोत. पण गैर कुठे असेल तर ते आम्ही निश्चितपणे त्याच्यावर बोट ठेवणार. भिवंडी महानगरपालिकेचे महापौर उपमहापौर पदासाठी भाजप देखील आग्रही आहे, काँग्रेस राष्ट्रवादी देखील आहे, शिवसेना आणि विलास पाटील यांच्यावर देखील आरोप करण्यात आलेले, त्यामुळे ते देखील अटक आहे. कारण येणाऱ्या काळात भिवंडी महानगरपालिकेमध्ये कशा प्रकारची सत्ता तुमची असणार आहे, कोणाकडे जाणार?
भिवंडी महापालिकेचं सत्तेचं गणित जे आहे ते ज्याला म्हणता येईल की कोणाच्याही बाजूने फिरू शकतं. कारण मी जे काही जिल्ह्याचं काम करत असताना मला जो काही अनुभव आहे, आत्ता तर मी माहिती नाही मला भिवंडीमध्ये काय नेमकं चालू आहे, पण निश्चितपणे आत्ता त्याच्या संबंधामध्ये काही सांगता येणार नाही. जो त्या दिवशीच आपल्याला कळेल की भिवंडी महापालिकेची सत्ता कोणाच्याकडे गेली आणि कोण महापौर झाला. भाजपमध्ये देखील फूट दिसून येते येणाऱ्या काळात त्याच भिवंडी महापालिकेत भाजपकडे नगरसेवकामध्ये आपापसात फूट दिसून येते. नाही, भारतीय जनता पार्टीचे ते एकत्रपणे काम करू शकतात, कारण की एकत्रपणे काम करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. जरी दिसून येत असली तरी योग्य निर्देश आणि योग्य ज्या सूचना असतील ते त्या निश्चितपणे पाळणार आहेत. सचिन केळकर, येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर आता गणेश नाईक असेल या एकनाथ शिंदेंचा वाद कधी मिटणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.